ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय, रेल्वेची लांबी काढायची आहे. प्रश्न काय समजून घ्या. समजा ही रेल्वे आहे आणि इथे हे झाड आहे. आता ही रेल्वे ह्या झाडाला क्रॉस करेल. आता त्या झाडाला लांबी नाहीये, म्हणजे लांबी आहे पण एवढी जास्त नाहीये. म्हणून काय होईल की ही रेल्वे जेव्हा ह्या झाडाला इथून अशी क्रॉस करेल तर थोडक्यात ती काय करेल, जेवढी स्वतःची लांबी आहे तेवढीच ती पूर्णपणे क्रॉस करेल. म्हणजे 35 सेकंड मध्ये ती त्या झाडाला ओलांडत आहे, म्हणजे ती स्वतःलाच ओलांडत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आपल्याला काय करायचं, इथे 35 सेकंदात जेवढं पण उत्तर येईल तेवढी आपली रेल्वेची लांबी असेल. जर तिचा आता काय सांगितलेलं आहे, ताशी वेग किती आहे, ताशी म्हणजे 3600 सेकंदाला किती जाते, 108 किलोमीटर. मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल, 108 लिहायचे आणि याच्यावर 3 शून्य द्यायचे, म्हणजे काय 1,08,000 होतील. आता याचं बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. कशा पद्धतीत बघा, इथे हा येईल 35 गुणिले, इथं मोकळं लिहू आपण बाजूला व्यवस्थित. इथं काय होईल, इकडे 35 हा गुणिले 1,08,000 भागिले हा 3600. आता इथे हे 2 शून्याला हे 2 शून्य कट होतील. त्यानंतर 36 ने 108 ला डायरेक्ट भाग जातो. 36 त्रिक 108 होतात आणि 35 3 यांचा गुणाकार जर केला तर किती येईल, 35 त्रिक 105 होतात. मग 35 त्रिक 105 हा इथे उरलेला एक शून्य याच्यावर देऊन टाकू, म्हणजे 1050 मीटर ही रेल्वेची लांबी असेल.